Hello friends, my name is Manoj Chaudhary and welcome to today's session on applications of determinants. तर मित्रांनो, प्रीवियस सेशन्समध्ये आपण 2x2 determinant, its expansions, then 3x3 determinant, its expansions, then त्यासोबतच how to find minus, cofactors, एलिमेंट लोकेशन असे इन डिटेल गोष्टी आपण डिटर्मिनंटबद्दल स्टडी केलेल्या आहे किंवा डिटर्मिनंटच्या वेरियस इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. तर आपण एक्झॅक्टली पाहूया की डिटर्मिनंटच्या बेसिक्सनंतर डिटर्मिनंट हा या ठिकाणी डिफरंट ॲप्लिकेशन्समध्ये या ठिकाणी कसा वर्क करतो. त्यामधलं फर्स्ट ॲप्लिकेशन आज आपण कवर करणार आहोत, कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. नाऊ सो फ्रेंड्स, व्हॉट इज सर्वात अगोदर तर आपण हे अंडरस्टँड करूया की कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन म्हणजे नेमकं काय या ठिकाणी असतं किंवा एक्झॅक्टली यामागे कन्सेप्ट या ठिकाणी काय आहे. सो प्लीज राईट डाऊन दिस हेडिंग, कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स. सो इफ यू ऑब्झर्व हिअर देर आर 3 इक्वेशन्स गिवन. यामध्ये 3 इक्वेशन्स आहेत पण 2 अननोन्स त्यामध्ये आहेत, एक्स आणि वाय. सो इफ यू चेक दिस एक्स आणि वाय असे 2 अननोन्स आहेत. बाकी मित्रांनो A1, B1, C1, A2, B2, C2, A3, B3, C3 हे जस्ट कॉन्स्टंट्स आहेत, लाईक 2, 5, -3 या पद्धतीचे. सो देर आर टोटल 3 इक्वेशन्स गिवन. फर्स्ट इक्वेशन is A1x plus B1y plus C1 equal to 0. Second equation is A2x plus B2y plus C2 equal to 0. And third equation is A3x plus B3y plus C3 equal to 0. अगोदर तर आपण कन्सेप्टवरती भर देऊया की नेमकं कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन काय असतं. तर मित्रांनो, इथे ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे की एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पॉवर 1 आहे आणि A1, B1, C1 कॉन्स्टंट आहे. तर याला आपण मॅथ्समध्ये लिनियर इक्वेशन्स म्हणतो. यांना आपण मॅथ्समध्ये लिनियर इक्वेशन्स म्हणतो. आणि मित्रांनो, जेव्हा इक्वेशन्स लिनियर असतात म्हणजे ते लाईनचं इक्वेशन असतं. इट इज नथिंग बट लाईन. याचा अर्थ इक्वेशन 1 इंडिकेट करतं लाईन, लेट्स से L1. सिमिलरली इफ यू ऑब्झर्व द इक्वेशन नंबर 2, इथे इंडेक्स 1 आहे एक्स आणि वायचा, दॅट ऑल्सो इंडिकेट्स इट्स अ लाईन. सो लेट्स से इट इज इक्वेशन ऑफ लाईन L2. आणि इफ यू ऑब्झर्व दिस थर्ड इक्वेशन विच इज ऑल्सो द इक्वेशन ऑफ लाईन, त्याला आपण L3 नाव देऊ. म्हणजे कुठे ना कुठेतरी हा 3 लाईनचा कन्सेप्ट या ठिकाणी आहे. नाव व्हॉट इज अ मिनिंग ऑफ कन्सिस्टन्सी. सो मित्रांनो, या 3 लाईन्स या रँडम लाईन्स नसून या ठिकाणी या तिन्ही लाईन्स एकाच कॉमन पॉईंटमधून पास होतात. इवन दो दिस 3 लाईन्स आर डिफरंट बट ऑल दिस 3 लाईन्स passes through this one single point. And this one single point हा जो आहे हा कॉमन पॉईंट आहे. दिस इज कॉमन पॉईंट विच लाईज ऑन ऑल द 3 लाईन्स L1, L2, L3. म्हणजे या पॉईंटला आपण वाटलं तर नाव देऊया P विथ अ सर्टन कोऑर्डिनेट्स, लेट्स से X, Y. सो समजा हा जो पॉईंट P आहे जो या लाईनवरती आहे, सो किंवा आपण या पॉईंटला नाव देऊया X1, Y1, काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील त्याचे, लाईक 2, 3, 5, 7, राईट. सो दिस पॉईंट P लाईज ऑन लाईन L1, द सेम पॉईंट P लाईज ऑन लाईन L2, सेम पॉईंट P ऑल्सो लाईज ऑन लाईन L3. मीन्स इट इज अ कॉमन पॉईंट ऑफ ऑल द 3 लाईन्स, किंवा आपण असं म्हणू शकतो ऑल द 3 लाईन्स पासेस थ्रू दिस कॉमन पॉईंट. मग मित्रांनो, लोकसचा नियम काय सांगतो की जो पॉईंट एखाद्या ग्राफवरती असतो किंवा एखाद्या कर्ववरती असतो तो त्या कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. मग हा जो पॉईंट आहे L1 वरती आहे, तर दिस पॉईंट P विल सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ L1. सो पॉईंट P विल सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ L1. याचा अर्थ तुम्ही हा जो पॉईंट जर या ठिकाणी या फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवाल एक्स आणि वायची व्हॅल्यू, तर 100% राईट हँड साईड ॲन्सर 0 येणार, म्हणजे LHS इक्वल टू RHS येईल. सेम पॉईंट तुम्ही सेकंड इक्वेशनमध्ये जेव्हा ठेवाल तेव्हा सुद्धा तो त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराल तर ॲन्सर 0 येईल. सेम पॉईंट जेव्हा तुम्ही तिसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवाल, एक्सच्या आणि वायची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा राईट हँड साईड इक्वल टू 0 या ठिकाणी येईल. म्हणजे वन सिंगल पॉईंट सॅटिस्फाईज ऑल द 3 लाईन्स. म्हणजे हा जो पॉईंट आहे या तिन्ही इक्वेशन्सला सॅटिस्फाय करतो, म्हणजे हा कॉमन कोऑर्डिनेट्स आहे किंवा याला आपण म्हणतो कॉमन सोल्युशन आहे. दिस इज नथिंग बट कॉमन सोल्युशन टू ऑल द 3 इक्वेशन्स. म्हणजे हा जो पॉईंट P X1, Y1 आहे, दिस इज ॲक्च्युली कॉमन सोल्युशन
or one single solution of equation number 1, equation number 2 and equation number 3. जेव्हा तिन्ही लाईन्स एकाच पॉईंटमधून पास होतात किंवा वन सिंगल पॉईंट तिन्ही लाईन्सच्या इक्वेशन्सला सॅटिस्फाय करतो, तेव्हा आपण म्हणतो एक कॉमन सोल्युशन एक्झिस्ट होतं. अँड इफ इट इज अ कॉमन सोल्युशन इट विल सॅटिस्फाय ऑल द गिवन 3 इक्वेशन्स. म्हणजे या तिन्ही इक्वेशनला वन सोल्युशन आहे, वन सिंगल सोल्युशन आहे, वन कॉमन सोल्युशन आहे. त्या केसमध्ये आपण असं म्हणतो की या तिन्ही लाईन्स कन्सिस्टंट आहेत किंवा या तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत. अंडरस्टँड करा की या ठिकाणी कन्सिस्टन्सी म्हणजे काय. कन्सिस्टन्सी म्हणजे तिन्ही इक्वेशन्सला जेव्हा एक कॉमन सोल्युशन असतं फॉर द गिवन 3 इक्वेशन्स. सो हिअर आय एम रायटिंग इफ फॉर अ गिवन 3 इक्वेशन्स possess वन कॉमन सोल्युशन. तिन्ही इक्वेशनला एक कॉमन सोल्युशन आहे अशी एक एक्स आणि वायची व्हॅल्यू आहे जी इक्वेशन 1लाही सॅटिस्फाय करते, देन इक्वेशन 2लाही सॅटिस्फाय करते आणि इक्वेशन 3लाही सॅटिस्फाय करते. तेव्हा आपण म्हणतो की हे तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टंट असतात. तर परत एकदा रिपीट करतोय. इफ one single value of x and y satisfies all the 3 given equations, then we say the given 3 equations are consistent equations. मित्रांनो, या केसमध्ये हा जो पॉईंट आहे याला पॉईंट कॉन्करंट पॉईंट म्हणतात किंवा यांना लाईन्सला आपण कॉन्करंट लाईन्स म्हणतो. कॉन्करंट लाईन्स. अंडरस्टँड दिस वर्ड. कधी कधी हा वर्ड सुद्धा एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतो. सो या तिन्ही लाईन्सला आपण कॉन्करंट लाईन्स, कारण या तिन्ही लाईन्स एका वन कॉमन पॉईंटमधून पास होतात, तर यांना आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. आणि या इक्वेशन्सला आपण म्हणतो कन्सिस्टंट इक्वेशन्स. यांना आपण म्हणतो कन्सिस्टंट इक्वेशन्स. सो दिस इक्वेशन्स आर कन्सिस्टंट मीन्स कॉमन सोल्युशन, वन सिंगल common solution, one single value of x and y satisfies all the 3 equations. याला आपण म्हणतो इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. आणि दिलेल्या 3 इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत का, त्यांना कॉमन सोल्युशन आहे का, हे आयडेंटिफाय करण्याची एक सिंपल ट्रिक आहे की तुम्ही या तिन्ही इक्वेशनचे एक्स कोइफिशियंट्स कलेक्ट करा. प्लीज ऑब्झर्व ऑल द एक्स कोइफिशियंट्स A1, A2, A3. सो ते आपण फर्स्ट कॉलममध्ये मांडूया. देन प्लीज कलेक्ट ऑल द वाय कोइफिशियंट्स B1, B2, B3. ते आपण सेकंड कॉलममध्ये तयार करूया डिटर्मिनंटमध्ये. अँड देन ऑल द 3 कॉन्स्टंट्स C1, C2, C3 याचा थर्ड कॉलम तयार करा. अँड सॉल्व दिस डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचं एक्सपान्शन मी तुम्हाला या अगोदर शिकवलेलं आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0 देन वी से द गिवन 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. जेव्हा या टाईपच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते तेव्हा आपण म्हणतो की दिलेल्या तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टंट आहे, त्यांना एक कॉमन सोल्युशन आहे किंवा या टाईपचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स त्यांना आहे, असं त्याचं कन्क्लुजन या ठिकाणी असतं. सो व्हॉट यू हॅव टू डू की या केसमध्ये फक्त एक्स कोइफिशियंट. सो लिस्ट आउट ऑल द एक्स कोइफिशियंट्स इन कॉलम नंबर 1, लिस्ट आउट ऑल द वाय कोइफिशियंट्स in column number 2, list out all the remaining constants in column number 3. असा एक 3x3 चा डिटर्मिनंट तयार करा, सॉल्व करा. आन्सर 0 येतं का पहा. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर आपण म्हणतो इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत. आणि तोच जर डिटर्मिनंट 0 नाही आला तर आपण म्हणतो इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट म्हणतात मित्रांनो. ओके, लेट्स अंडरस्टँड दिस कन्सेप्ट विथ दिस सिम्पल एक्झाम्पल. सो द क्वेश्चन इज examine the consistency of the following 3 equations. So let's mark this as equation 1, this one as equation 2 and this one as equation 3. तर मित्रांनो क्विकली आपण याचं डिटर्मिनंट तयार करूया. डिटर्मिनंट तयार करताना तुम्ही काळजी घ्या की आपण या ठिकाणी एक्स कोइफिशियंट्स फर्स्ट कॉलममध्ये या ठिकाणी लिहितोय. सो प्लीज मेन्शन इन दिस वे, राईट डाऊन ऑल द एक्स कोइफिशियंट्स इन फर्स्ट कॉलम. सो प्लीज चेक करा. What are the x coefficients here? So x coefficients are 2, 3, 11. So let's list out them in first column 2, 3, 11. Then y coefficients. So मित्रांनो इथे -1 आहे, इथे काही नाही म्हणजे 1 असेल आणि हा 2. So y coefficients are -1, 1 and 2. सो यांना मार्क करूया सेकंड कॉलममध्ये -1, 1 and 2. त्यानंतर शेवटचे कॉन्स्टंट्स 3, -2, -3. हा थर्ड कॉलममध्ये घेऊया 3, -2, -3. तर हा तयार झाला डिटर्मिनंट.
या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घेऊया. जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर इक्वेशन्स कन्सिस्टंट असतील, आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत नसेल तर इक्वेशन्स इनकन्सिस्टंट असतील. तर या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करूया. एक्सपान्शन अलॉंग द फर्स्ट रो, त्यामध्ये आपण अगोदर अलॉंग 2 एक्सपान्शन घेऊया. इट्स अ टॉईस ऑफ, हा क्रॉस घेऊया. 1 इंटू -3 इज -3, -2 इंटू -2 इज -4. देन मित्रांनो, एव्हरी वन ऑफ यू नो की हा जो मिडल टर्म आहे याचा आपण साईन चेंज करतो. -1 बिकम्स +1. देन एक्सपान्शन या पद्धतीने घ्यावं लागेल. 3 इंटू -3 इज -9, -11 इंटू -2 इज -22. Then the expansion along this +3 is, this last expansion is cross multiplication of these two. 3 to the 6 -11. So let's simplify it further. तर मित्रांनो हा येईल -3 + 4 + 1 times -9 + 22. सर्वांनी क्रॉस चेक करा. 6 -11 हा तयार होईल -5. फर्दर दिस इज टॉईस ऑफ +1. This is -9 + 22. Is it 13? Then it's a 3 into -5 is -15. So what is your observation? This is 2 + 13 -15. So is it 15 -15? Answer is 0. So what is your conclusion? The final answer for the determinant is 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. याचा अर्थ गिवन 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. आणि मित्रांनो, दिलेल्या तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टंट असतात म्हणजे त्यांना वन कॉमन सोल्युशन या ठिकाणी असतं. म्हणजे या टाईपचा एक कॉमन पॉईंट एक्झिस्ट होतो जो या तिन्ही लाईनला सॅटिस्फाय करतो किंवा या तिन्ही लाईनवरती तो लोकेटेड असतो. सो दिस इज द सिम्पल वे ऑफ चेकिंग consistency of equation. Now next question, once again you have to examine the consistency of these equations. So let's do it fast. Equation 1, equation 2, equation 3. Then let's form a determinant out of it. So first all the x coefficients. So मित्रांनो इथे काही कोइफिशियंट नाही म्हणजे 1 असेल. x coefficient is 2, then 1, then 3. In first column it is 2, 1 and 3. Second column, if you observe y coefficients तयार करा. 3, 2, 4. So this is 3, 2, 4. Then all the constants, -4, -3, +5 in third column. -4, -3, +5 आपण थर्ड कॉलममध्ये ठेवूया. ओके, नाव लेट्स एक्सपांड दिस डिटर्मिनंट. एक्सपान्शन अलॉंग 2, टॉईस ऑफ, हा क्रॉस घेऊया. 5 to the 10, -4 -3 हा होईल -12. त्यानंतर मिडल टर्मचं कधीही साईन चेंज करतो आपण. हा +3 आहे मित्रांनो, याला -3 मध्ये कन्वर्ट करा. देन दिस क्रॉस, 1 into 5 is 5, -3 into -3 is -9. Then the expansion along this -4 is this last cross, that is 1 into 4 is 4, -3 into 2 is 6. सर्वांना डिटर्मिनंटचं एक्सपान्शन आलंच पाहिजे. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी ते कवर केलेलं आहे. दिस इज 10 + 12, -3 टाइम्स दिस इज 5 + 9, -4 टाइम्स हा होईल -2. फर्दर दिस इज 2 टाइम्स 22, -3 टाइम्स 14 + 6. सो प्लीज ऑब्झर्व करा, हा येईल 44, हा 42 + 6. So friends, please observe kara, 44 minus 42 is +2 + 6. Final answer is 8. So what is your observation? So determinant value in this case is 8, which is not equal to 0. म्हणजे determinant 0 येत नाही आहे. So please observe kara, if the three equations are consistent, then the condition is this determinant value is equal to 0. आणि या केसमध्ये डिटर्मिनंट 0 येत नाही आहे. याचा अर्थ असा झाला की दिलेल्या 3 इक्वेशन्स या, सो गिवन 3 इक्वेशन्स आर इनकन्सिस्टंट. तर मित्रांनो, दिलेल्या 3 इक्वेशन्स या
इनकन्सिस्टंट आहे. व्हॉट इज अ मिनिंग ऑफ दिस? जर या 3 इक्वेशन्स इनकन्सिस्टंट आहेत याचा अर्थ कदाचित 2 लाईन्स इंटरॅक्ट करतील, तिसरी ही लाईन करेल पण एक कॉमन पॉईंट नसेल मित्रांनो त्यांना, की या तिन्ही लाईन्समध्ये पहा डिफरंट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स आहेत पण एक सिंगल कॉमन पॉईंट या पद्धतीचा या लाईन्सला नाही. त्यामुळे आपण यांना इनकन्सिस्टंट इक्वेशन म्हणतो. याचा अर्थ असा झाला नो कॉमन सोल्युशन. म्हणजे या तिन्ही लाईन्सला वन सिंगल पॉईंट जो सॅटिस्फाय करतो असा एकही पॉईंट नाही असा त्याचा अर्थ असतो. देर इज नो पॉईंट विच सॅटिस्फाईज, देर इज नो वन सिंगल पॉईंट विच सॅटिस्फाईज ऑल दिस 3 इक्वेशन इज द मिनिंग ऑफ इनकन्सिस्टन्सीज, राईट? ओके, देन एक ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड प्रॉब्लेम आपण कव्हर करूया. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, मार्क दिस ॲज इम्पॉर्टंट वन. हा तुमच्या एक्झामिनेशनसाठी, थेरटिकल एक्झामिनेशन ॲज वेल ॲज ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनसाठी अगदी महत्त्वाचं आहे. फाइंड के इफ द फॉलोइंग इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. मित्रांनो त्यांनी देताना स्पेसिफाय केलेलं आहे की या इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत. त्यांनी दिलेलं आहे की इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत. सो इफ गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट मीन्स डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 हे आपण घेऊ शकतो. अँड हाऊ टू फॉर्म अ डिटर्मिनंट? सिम्पल, ऑल द एक्स कोइफिशियंट्स in first column 2 2 1, all the y coefficients 3 4 minus 2 in second column, then all the constants minus 2 minus k 3k, so that is minus 2 minus k 3k in third column, and this is equal to 0 ka, because they already provided you the information given equations are consistent. हे त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे. इफ द गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट देन डिटर्मिनंट व्हॅल्यू इज ऑलवेज इक्वल टू 0. आणि आपण हा डिटर्मिनंट तयार केला इन फर्स्ट कॉलम ऑल एक्स कोइफिशियंट्स, सेकंड कॉलम ऑल वाय कोइफिशियंट्स, अँड थर्ड कॉलम ऑल कॉन्स्टंट्स, राईट? लेट्स एक्सपांड दिस डिटर्मिनंट अलॉंग दिस टू. सो इट्स अ टॉइस ऑफ दिस क्रॉस. 4 into 3k is 12k minus 2 into minus k is plus 2k, right? Then you have to always change the sign of the middle term, that is 3. 3 आपण minus 3 मध्ये कन्वर्ट करूया into next cross is this 2 into 3k which is 6k, right? Minus this 1 into minus k is minus k. Then the last expansion, आपण शेवटचं एक्सपान्शन करूया मित्रांनो along this minus 2. So minus twice of हा एक्सपान्शन येईल 2 into minus 2 is minus 4, minus 1 into 4 is 4, आणि हा इक्वल टू 0 असेल कारण दिलेल्या इक्वेशन्स ऑलरेडी कन्सिस्टंट आहे. हा 2 टॉईस ऑफ 12k minus 2k is 10k. सॉल्व करूया. 6k plus k is 7k minus twice of minus 4 हा minus 8 होईल इक्वल टू 0. ओव्हरऑल 2 into 10k is 20k minus 21k plus 16 equal to 0. 20k minus 21k is minus 1k plus 16 equal to 0. So overall 16 इकडे शिफ्ट करूया. minus k equal to minus 16. So k value in this case is 16. या टाईपचे प्रॉब्लेम्स तुमच्या थेरटिकल किंवा ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. दॅट्स ऑल फ्रेंड. दिस इज ऑल अबाउट a very simple application of determinant called consistency of equation. प्रॉब्लेम सॉल्विंगपेक्षाही आय होप सर्वांनी हा कन्सेप्ट पूर्णपणे अंडरस्टँड केलेला आहे की सर्वांना कन्सिस्टन्सी म्हणजे काय, नेमकं या गोष्टीचा अर्थ माहीत असला पाहिजे. आणि आय होप या व्हिडिओमध्ये तो अर्थ मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे. विथ दिस एव्हरी टाईम ऑलवेज गिव्ज इम्पॉर्टन्स टू द नॉलेज. आणि एक्झॅक्टली या आर्टिकलचं काय मिनिंग आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन ॲप्लिकेशन स्टडी करूया. टिल देन गुड बाय अँड